यश अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सर्वात महत्त्वाचा चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स। महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन ला याचं वेटेज असणार आहे ते विथ ऑप्शन 8 मार्कासाठी असणार आहे। 6 कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 8 अशा पद्धतीचं असणार आहे। त्यामुळे 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 2 2 2 या पद्धतीने 2 4 6 2 8 असे डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं किंवा 1 अधिक 1 अधिक 3 अधिक 3 असंही केलं जाऊ शकतं। म्हणजे इथं डिस्ट्रीब्युशन हे करत असताना साधारणपणे इक्वल वेटेज अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स यांना देण्याचा प्रयत्न त्यामध्ये असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत की जे प्रश्न हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु विद्यार्थ्यांनी लिहिताना कुठेतरी गडबड केलेली असते। असे प्रश्न आज आपण निवडलेले आहेत आणि त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत। तर आपण सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर। तुम्हाला एक ब्लॅकबोर्डवर स्ट्रक्चर पहिलं दिसतंय पहा की जिथं CH3CO CH2 CHO असं केलेलं आहे। म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप असणारं हे स्ट्रक्चर आहे। वन इज अल्डिहाइड अँड सेकंड इज कार्बोनिल कार्बन, दॅट इज द कीटोनिक ग्रुप। आणि मग ज्यावेळी असे 2 फंक्शनल ग्रुप येतात, you must know at that time you must know the priority list of functional group, that is from higher level to lower level। त्यांची जी मांडणी किंवा जो उतरंड असणारी आहे ही तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे। त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड प्रथम येईल, त्यानंतर SO3 येईल, त्यानंतर COR येईल, त्यानंतर COCl येईल, त्यानंतर मग अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल्स, अमाइन्स या पद्धतीने तो सिक्वेन्स असणार आहे। तर तो एकदा तुम्ही बघून घ्या आणि त्याचा सराव करा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल। हे जर पाहिलं तर प्रायोरिटी गोज टू अल्डिहाइड आणि मग अल्डिहाइड मधला जो कार्बन असणार आहे त्याला 1 नंबर आणि तिथून लेफ्ट साइडला डावीकडे तुम्ही नंबरिंग करत गेला तर ऍट कार्बन 3 देयर इज अ कार्बोनिल कार्बन अँड इट इज ट्रीटेड ॲज अ सेकंडरी प्रेफिक्स आणि त्यावेळेस त्याचं नाव हे ऑक्झो असणार आहे। त्यामुळे त्याचा करेक्ट IUPAC नेम असणार आहे 3-ऑक्झो-ब्युटेन 1AL। म्हणजे 4 कार्बन ऍटमची चेन ती असणारी आहे। म्हणजे या पद्धतीने शोध गेला तर अडचण कुठे येणार नाही। किंवा एखादं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ 4-मिथाइल पेंट 3EN 2ONE, म्हणजे वाचताना अडचण येते, त्यामुळे स्ट्रक्चर काढताना अडचण येऊ शकतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की अशी स्ट्रक्चर काढताना जो अल्केन असणार आहे तो महत्वाचा आहे, त्याची कार्बनची संख्या मोजायची। तर पेंट म्हटलंय याचा अर्थ 5 कार्बन ऍटम ओळीनं काढा। त्यानंतर नंबर्स पहा, 4 नंबरवर मिथाइल आहे CH3 ला, 3 नंबरला 3EN म्हटलंय म्हणजे डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन नंबर 3 अँड एंड्स विथ 4। त्यामुळे 3 आणि 4 मध्ये तुम्ही काय करा, नंबरिंग तिथं केल्यानंतर तिथं डबल बॉन्ड काढा आणि 2ONE म्हटलंय म्हणजे C डबल बॉन्ड O, दॅट इज द कीटोनिक ग्रुप ऍट प्रेझेंट कार्बन सेकंड, त्यामुळे C डबल बॉन्ड O काढा अँड नाउ सॅटिस्फाय द रिमेनिंग व्हॅलन्सीज ऑफ कार्बन। त्या हायड्रोजनने सॅटिस्फाय केलं की विल गेट द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ गिवन नेम, म्हणजे दिलेल्या नावाचं ते स्ट्रक्चर तुम्हाला परफेक्ट असं मिळू शकतं। या पद्धतीने आपण जर गेला तर कुठेही अडचण येणार नाही। त्यानंतर असाही प्रश्न असू शकतो की द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिड रिस्पेक्टिव्हली आर। म्हणजे तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलेलं असेल, कोणतंही स्ट्रक्चर असू द्या किंवा नाव दिलेलं आहे आणि त्या नावाचं डिटेल स्ट्रक्चर काढा, म्हणजे प्रत्येक बॉन्ड रिप्रेझेंट करा आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल की डबल बॉन्ड म्हटलं की सिंगल 1 सिग्मा आणि 1 पाय असेल, ट्रिपल बॉन्ड जर येत असेल त्याच्यामध्ये तर 1 सिग्मा 2 पाय असतील। म्हणजे या पद्धतीनं जर गेला तर तुम्हाला त्यामध्ये असणारे एकूण सिग्मा आणि पाय बॉन्ड्स यांची संख्या काढता येईल। त्यामुळे 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिडचं पहिल्यांदा स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे। बेन्झोइक ऍसिड तुम्हाला काढता येईल, बेन्झीन त्याला COH जोडलाय, पण होतं काय की फॉर्मिल ग्रुप म्हटलं की पटकन कळत नाही। तर तो फॉर्मिल ग्रुप हा सबस्टिट्युएंट म्हणून ज्यावेळी अल्डिहाइड येतो CHO त्यावेळेस तो
सेकंडरी प्रेफिक्स म्हणून तो तिथं फॉर्म्युल त्याचं नाव असणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे 2 पोझिशनला याचा अर्थ COH बेन्झिन रिंगला जोडला असेल तर ऍडजसंट पोझिशनला तो CHO असणार आहे. यांचे स्ट्रक्चर्स काढा, डिटेल्स बॉन्ड काढा आणि काउंट करा सिग्मा आणि पाय बॉन्ड्स. तुमच्या लक्षात येईल की त्याचं उत्तर इतकं असणार आहे. हा सराव तुमचा आहे त्या वेळेमध्ये होणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर एखादं अशी रिॲक्शन आहे तुम्हाला की कन्वर्ट म्हटले RCOCl दिले, RC डबल बॉन्ड OCl आणि इनटू असं म्हटलंय किंवा 2RC डबल बॉन्ड OH. म्हणजे एवढंच कन्व्हर्जन दिलेलं आहे. त्यामुळे चेंज काय बघा बरं, RC डबल बॉन्ड OCl आणि RC डबल बॉन्ड OH. Clच्या ठिकाणी H आलाय. याचा अर्थ असा की हायड्रोजन तिथं आलेला आहे आणि तो Cl दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊन HCl गेला असेल. म्हणजे हे जर तुम्ही नीट कागदावर जर थोडा सराव केला तर अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हायड्रोजन लागणार आहे. मग दॅट हायड्रोजन गॅस is adsorbed on the surface of catalyst palladium, and palladium is a poisoned with the barium sulfate because its reactivity must be reduced. Otherwise what will happen, an aldehyde so formed in the reaction will undergo further reduction to give primary alcohols. So it is prevented by covering the palladium with the barium sulfate. म्हणजे बेरियम सल्फेट काय करतं, जो जास्त एक्सपोज पार्ट होणार आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे हायड्रोजन गॅस कमी ऍडसॉर्ब होईल, गोळा होईल. त्यामुळे पुढचं रिडक्शन थांबलेलं असणार आहे. सो यू विल गेट द फायनल प्रॉडक्ट ॲज अन अल्डिहाइड. म्हणजे ही जी गोष्ट असणारी आहे ती रोझनमंड रिडक्शन म्हणून ती रिॲक्शन असणारी आहे की जी पान नंबर 260 वर असणारी आहे. किंवा समजा तुम्हाला असं विचारलं की कन्वर्ट RC ट्रिपल बॉन्ड N to RC डबल बॉन्ड OH. अगेन वी आर प्रिपेरिंग हेअर अल्डिहाइड. म्हणजे अल्काइल सायनाइड्स किंवा नायट्राइल्स पासून तुम्हाला अल्डिहाइड्स पुन्हा तयार करायचे आहेत. तर या रिॲक्शन मध्ये तुम्हाला असं दिसेल की रिडक्शन तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे SnCl to HCl हे वापरलं स्टँडर्ड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन क्लोराइड. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की तिथं रिडक्शन होतं आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट कॉल्ड इमाइन हायड्रोक्लोराइड, अँड दॅट इमाइन हायड्रोक्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स फायनल प्रॉडक्ट दॅट इज अन अल्डिहाइड. म्हणजे इथं ट्रिपल बॉन्डचं रूपांतर हे डबल बॉन्ड मध्ये होतं. म्हणजे C डबल बॉन्ड O आणि CH असा ग्रुप इंट्रोड्यूस होतो. थोडंसं काळजीपूर्वक बंध कसे तयार होतात, कसे ब्रेक होतात एवढं जर पाहिलं तर किती कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल तर ते आपण ट्रान्सफॉर्मेशन एका फंक्शन ग्रुप मधून दुसऱ्यामध्ये करू शकतो. दिस रिॲक्शन इज अ स्टीफन रिॲक्शन. म्हणजे स्टीफन रिॲक्शन मध्ये काय होतं, अल्काइल नायट्राइल्स आर कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड्स. मग ॲलिफॅटिक करू शकता किंवा एरोमॅटिक अल्डिहाइड्स तुम्ही करू शकता. जर एरोमॅटिक करायचं असेल तर बेन्झिन रिंगला C ट्रिपल बॉन्ड N जोडला तर बेन्झोन नायट्राइल तयार होईल आणि त्यापासून जर रिडक्शन केलं स्टीफन रिॲक्शनच्या साह्यानं तर बेन्झाल्डिहाइड तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे या पद्धतीनं त्या रिॲक्शन जर नीट पाहिला तर अडचण येणार नाही. किंवा आणखीन एक महत्वाची रिॲक्शन आहे की ज्यावर हमखास प्रश्न असतो की विच रिएजंट इज युज्ड इन इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय हे आपण आता बघूया की इथं अल्डिहाइड्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. For example, toluene, that is methyl benzene, and when methyl benzene is oxidized by oxidizing agent like potassium permanganate, then what happens? The CH3 group is directly converted into COH group. So toluene is directly converted into acid, that is the benzoic acid via an aldehyde. The reaction does not stop at aldehyde stage. Final product of the reaction will be benzoic acid. परंतु आपण काय करतो, अल्डिहाइड तयार करतो. त्यामुळे तुम्हाला KMnO4 सारखा ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग वापरून चालणार नाही. यू हॅव टू यूज द स्पेशल टाइप ऑफ एन ऑक्सिडायझिंग एजंट. आणि त्यातला जो असणार आहे तो क्रोमिल क्लोराइड. इटार्ड मध्ये जो वापरला जातो की नाही रिएजंट तो क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2 इन कार्बन डायसल्फाइड लो पोलॅरिटी सॉल्व्हंट मध्ये. त्यामुळे टोलिनचं ऑक्सिडेशन होतं आणि इंटरमिजिएट मिळतो आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला फायनल प्रॉडक्ट हा अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड हे मिळतं.
म्हणजे या पद्धतीनं त्या रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं. या ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न देतो की समजा टोलिन CH3 बेन्झिनला जोडलाय मिथाइल बेन्झिनच्या ऐवजी समजा तुम्ही इथाइल बेन्झिन घेतला आणि क्रोमिल क्लोराइड बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली, तर प्रॉडक्ट काय मिळतोय ते तुम्ही बघा. हे निश्चित तुम्हाला सोडवता येईल. किंवा आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे की एक्सप्लेन गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन ऑफ अरिन्स. म्हणजे गॅटरमन कोच ह्या नेम रिॲक्शन जाणीवपूर्वक लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन म्हणजे इथं तुम्हाला बेन्झिन दिला जाईल, आल्सो इट्स अ डेरिव्हेटिव्ह. बेन्झिन असेल किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह असणारा आहे. उदाहरणार्थ टोलिन घेतला तरी चालू शकते. का आपण बघूया, बेन्झिन घेतलाय and this benzene is treated with carbon monoxide, that is CO, in presence of HCl and anhydrous aluminum chloride. आता CO, a mixture of carbon monoxide and HCl, behaves as a formyl chloride. फॉर्मल्डिहाइडचं स्ट्रक्चर जर काढलं, एक कार्बन C डबल बॉन्ड आणि 2 H पैकी एक H काढायचा आणि तिथं Cl जोडायचा, तयार होईल ह्या CO आणि HCl चं कॉम्बिनेशन म्हणजे फॉर्म्युल क्लोराइड. कारण कार्बन जो असणार आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह तिथं असेल, त्यामुळे तो बेन्झिन रिंगला जिथं निगेटिव्ह चार्ज असणार आहे, न्यूक्लियोफिलिक सेंटर असणार आहे, तिथं तो अटॅक करतो आणि अल्डिहाइड मिळतं. म्हणजे या पद्धतीनं ती रिॲक्शन असणार आहे. ती गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन म्हणून फेमस असणारी आहे. पण प्रश्न असा विचारला की जर तुम्हाला बेन्झिनच्या ऐवजी टोलिन दिलं, मिथाइल बेन्झिन दिलं आणि प्रॉडक्ट ॲरोवर लिहिलं CO plus HCl in presence of anhydrous aluminum chloride. Now predict the product of the following reaction. किंवा write the structure and IUPAC name of the product when so and so is treated with so and so. तर हे लक्षात घ्या, या पद्धतीनं ते करणं आवश्यक असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या रिॲक्शन्स खूप काळजीपूर्वक बघा, सराव करा. वेळ भरपूर आहे. परीक्षा कधी आहे यापेक्षा माझा अभ्यास किती झालाय आणि किती राहिला हे पाहणं खूप गरजेचं आहे. यातले बारकावे शोधा. वेळ हीच आहे, पुन्हा संधी नाही. सो ॲज टू स्कोर मॅक्झिमम मार्क्स. ओके, धन्यवाद.